आजकाल भरपूर जणांना केसांसंबंधित भरपूर समस्या दिसून येतात, जसे की केस गळती, कोंडा होणे, केस न वाढणे किंवा केस अवेळीच पांढरे होणे, अजून बऱ्याच वेगवेगळ्या समस्या असतात। तुम्हालाही अशा प्रकारच्या काही समस्या असतील तर तुम्ही या सहज घरातील 2 वस्तूचा उपयोग करून दूर करू शकता। आणि हे माझ्या आईचे केस आहेत, पाहू शकता किती जास्त लांब आणि काळे कुट्ट आहेत, अगदी एकही केस तुम्हाला पांढरा दिसणार नाही। त्यासोबतच खूप जास्त यांची वाढ आहे, हेल्दी केस आहेत। तुम्हाला देखील असे केस करायचे असतील तर यासाठी घरगुती उपाय हा करा, माझ्या आईने खास सांगितलेला। तुम्हाला नक्की 100% रिझल्ट भेटेल आणि मी सुद्धा हा बऱ्याच दिवसापासून वापरते, मला देखील खूप छान रिझल्ट आला, म्हणून तुमच्यासोबत देखील शेअर करत आहे। त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा, सर्व समस्या दूर होतील। आणि व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की काय सर्व डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे, एकही स्टेप मिस झाली तर म्हणावा तसा रिझल्ट भेटणार नाही। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। आणि इथे आपल्याला लागणार आहे कांदा, अगदी सर्वांच्याच घरी असणारा कांदा आपल्याला वापरायचा आहे, पण पांढरा कांदा न वापरता आपण इथे लाल कांदा असा वापरायचा आहे। आणि छोटे कांदे वापरा मोठ्या कांद्यापेक्षा, तर इथे तुम्ही याला कमी जास्त असं बनवू शकता। मी साधारण 2 छोटे कांदे घेतलेले आहेत आणि त्याच्या आपल्याला अशा फोडी करायच्या आहेत, अगदी बारीक किंवा मोठं न कट करता मी याला मध्यम असं कट करून घेत आहे। इथे आपण केसांसंबंधित समस्या सोडवण्यासाठी 2 पद्धती पाहणार आहोत, जी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही या समस्या दूर करू शकता। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। पाहू शकता 2 बारीक कांद्याच्या मी ते फोडी करून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आपण जे वस्तू वापरणार आहोत त्या तर अगदी घरातीलच आहे, त्यामुळे खर्चही होणार नाही आणि अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही याला बनवू शकता। आणि एकदाच वर्षभराचं जरी बनवून ठेवलं तरी चालेल, दररोज बनवायची गरज नाही। आणि इथे पाहू शकता मी थोड्या कांद्याच्या फोडी बाजूला काढून घेतलेल्या आहेत, त्यांचा आपण नंतर उपयोग करणार आहोत। त्या अगोदर इथे आपल्याला लागणार आहे एक छोटंसं भांड, इथे मी कढई घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कोकोनट ऑइल, नारळाचं खोबरेल तेल कोणतंही टाकलं तरी चालेल, किंवा तुमच्याकडे जर तुम्हाला एरंडीचं तेल वापरायचं असेल किंवा मोहरीचं तेल वापरायचं असेल केसांसाठी ते देखील वापरू शकता, खूप छान असतं केसांसाठी। पण सर्वांच्या घरी उपलब्ध असलेलं खोबरेल तेल मी घेतलेलं आहे आणि याला आपण असं गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेल गरम होईपर्यंत आपल्याला जी दुसरी वस्तू लागणार आहे ती आपण घेऊया, ती म्हणजे अद्रक। अगदी सर्वांच्याच घरी असलेली बहुगुणी अद्रक आपल्या केसांसाठी देखील खूप जास्त फायदेशीर ठरू शकते। यामुळे आपले केसांची जी शायनिंग आहे ती वापस येते। बऱ्याच जणांचे केस खूप जाड रट्ट असे असतात, तर ते केस स्मूथ करण्यासाठी देखील अद्रक काम करते। त्यासोबतच कोंडा देखील यामुळे जाण्यास मदत होते। आणि अगदी छोटासा अद्रकचा तुकडा मी काढलेला आहे, तेल किंवा जास्त घेत असाल त्याप्रमाणे कांदा अद्रक देखील जास्त घ्यावी लागेल। त्यानंतर तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण सुरुवातीला अद्रक टाकायचे आहे, कांदा टाकायचा नाही। सुरुवातीला अगोदर अद्रक टाका, थोडीशी ती छान यामध्ये गरम झाली की त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा। आणि कांद्याचा वरचा पाचोळा काढून घेणं खूप गरजेचं आहे, त्यामध्ये बुरशी असते। तर आपल्याला स्वच्छ कांदा आणि स्वच्छ अद्रक घ्यायची आहे, आपण आपल्या केसांसाठी याला वापरत आहोत, त्यामुळे या गोष्टींची नक्की काळजी घ्या। आणि हा अगदी घरगुती उपाय आहे, त्यामुळे याचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही, होईल तर फायदाच होईल। आणि त्यानंतर इथे आपण असा कांदा थोडासा लालसर करून घेणार आहोत, अगदी अजून थोडासा होऊ द्या। ओलसर यामध्ये कांदा अजिबात राहिला नाही पाहिजे, कांदा जर यामध्ये ओला राहिला आणि आपण हे तेल असंच वापरलं तर लवकरच या तेलामध्ये बुरशी यायला सुरुवात होते। त्यामुळे व्यवस्थित अगदी योग्य टेम्परेचरवर हा कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे, अगदी काळा कुट्ट करायचा नाही, पण लाल करून घ्या, जेणेकरून तेल भरपूर दिवस टिकतं। तर पाहू शकता छान इथे आपण याला गोल्डन कलर असा आणलेला आहे। आता तेल गरम आहे तर अजून जो कांदा आहे तो यामध्ये तळला जातो, लाल होतो, त्यामुळे यामध्ये असंच आपल्याला 15 मिनिट ठेवून द्यायचं आहे। तेल आपलं थंड होईपर्यंत आपण दुसरा उपाय पाहूया। तर इथे मी एक खिसणी घेतलेली आहे आणि जो कांदा आपण बाजूला काढून ठेवला होता त्याला आपण असं खिसून घ्यायचं आहे। तुम्हाला जर खिसायचं नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील याला असं खिसून घेऊ शकता। आपण बनवलेल्या तेलाला किंवा याला कसं वापरायचं, कधी वापरायचं, कुठे वापरायचं हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे। किंवा तुम्ही जर असंच तेल बनवलं आणि त्याचा योग्य वापर केला नाही तर नक्कीच फायदा होणार नाही। त्यामुळे डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला यानंतर कधीच केसांसंबंधित दुसरा व्हिडिओ पाहण्याची किंवा काही वेगळं असं करण्याची गरजच पडणार नाही, सर्व समस्या दूर होतील। आणि हो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, लवकरात लवकर तो व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल।
आणि याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समधून विचारू शकता। लवकरात लवकर मी त्यांचे उत्तर देखील देईल। तर इथे मी कांदा असा खिसून घेतलेला आहे, साधारण अर्धा कांदा आपण असा खिसून घेतलेला आहे। आता या कांद्यामध्ये असं पाणी सुटल्यासारखं होतं, तर कांद्याचा रस आपल्याला इथे हवा आहे आणि कांद्याचा रस आपल्या केसांसाठी एवढा जास्त फायदेशीर ठरतो की अगदी तुमचे जर केस तुम्हाला काळे करायचे असतील, म्हणजे 1-2 केस पांढरे दिसत असतील, अजून केस पांढरे होऊ द्यायचे नसतील, तर तुम्ही याचा उपयोग नक्की करा। सोबतच याला केसांवरती कसं लावायचं हे पाहणं खूप गरजेचं आहे, कारण की थोडी पद्धत वेगळी आहे। रेग्युलर प्रमाणे तुम्ही याला बोटांनी लावायचं नाही। तर पाहू शकता असा कांद्याचा रस मी थोडा काढलेला आहे। केस तुमचे खूप जास्त दाट असतील तर त्यासाठी तुम्ही थोडा अजून रस घेतला तरी चालेल। आणि इथे आपण आता जे तेल गरम केलेलं होतं त्याला थंड करून घेतलेला आहे। आता आपण याला गाळून घेऊयात। बऱ्याच जणांचे केस लांब असतात, गळत नाहीत किंवा कोंडाही नसतो, पण काय होतं त्यांचे जे केस आहेत ते खूप असे रट्ट जाड असतात, अगदी त्याची शायनिंग पूर्ण निघून गेलेली असते। हात लावला तर खूप असं खडबड असं लागतं, वेगळेच केस असतात। तर ते केस तुम्हाला जर सॉफ्ट सिल्की करायचे असतील, त्यांना जर अगदी त्याची शायनिंग वापस आणायची असेल, तर त्यासाठी देखील तुम्हाला हा खूप जास्त फायदा देणारा उपाय आहे। तर इथे पाहू शकता मी तेल असं गाळून घेतलेलं आहे। आता आपण हे जे तेल आहे एखाद्या बंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। जास्त तेल आहे, एका वेळी काही एवढं वापरलं जाणार नाही। कांदा यामध्ये छान लाल करून घेतल्यामुळे अजिबात हे तेल खराब होत नाही, त्यामुळे अगदी तुम्ही याला वर्षभर देखील वापरू शकता। थोडं जास्त जरी बनवलं तरी चालेल आणि घरातील लहान किंवा मोठे सर्वजण याला वापरू शकतात। आणि त्यासोबतच चला आता पाहूयात की याला वापरायचं कसं, कधी, कुठे। तर आपण जे कांद्याचा रस काढून घेतलेला आहे त्याला सुरुवातीला आपण वापरूया। तर त्याला आपण बोटांनी आपल्या केसांवरती लावायचं नाही, तर त्याला लावण्यासाठी इथे आपल्याला घ्यायचा आहे थोडासा कापूस। तुम्हाला जर कापूस भेटत नसेल किंवा नसेल तर तुम्ही इथे थोडासा कॉटनचा स्वच्छ कपडा देखील घेऊ शकता। त्यानंतर पाहता हा रस कसा लावायचा, तर हा कॉटनचा जो छोटासा भाग आपण घेतलेला आहे, म्हणजे कापूस जो घेतलेला आहे त्याला कांद्याच्या रसामध्ये असं बुडवून घ्या आणि त्यानंतर कांद्याचा रस कापसाच्या मदतीने आपण केसांवरती असं लावणार आहोत। यामुळे केस खूप छान शाईन करतात, खूप छान त्यांची चमक वापस येते। त्यासोबतच जर तुम्हाला कोंड्याचा त्रास असेल तो देखील जातो आणि केसांच्या वाढीसाठी हा उपाय तुम्हाला खूप जास्त कामी येणार आहे। खास करून आपण याला जे केसांवरती लावत आहोत याचं कारण असं की तुमचे जर खूप जाड केस असतील तर त्यांची शायनिंग वापस आणण्यासाठी किंवा त्यांना स्मूथ करण्यासाठी हा रस खूप जास्त कामी येतो। त्यासोबतच इतरही भरपूर फायदे आहेत, त्यामुळे स्काल्प वरती देखील याला व्यवस्थित असं लावा। आणि पाहू शकता फक्त कॉटनच्या मदतीने मी याला असं लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण आपल्या बोटांनी याला असं थोडंसं हलकं हलकं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं थोडाफार आतमध्ये देखील एखादा केस राहिला असेल तर त्या ठिकाणी हा रस लागतो। आता आपलं तेल कसं वापरायचं ते पाहूयात। तर इथे दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला तेल लावून दाखवणार आहे। तर पाहू शकता बोटांच्या मदतीने आपण केस असे व्यवस्थित हे करून स्काल्प मध्ये याला लावायचं आहे। केसांवरती देखील तुम्ही याला लावू शकता। तर अगदी संध्याकाळ तुम्हाला जर दिवसभर तेल ठेवायचं नसेल तर संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी हे तेल लावा आणि सकाळी केस धुवून टाका। आणि जो कांद्याचा रस आहे त्याला लावायचं असं की अंघोळीच्या अगोदर 1-2 तासा अगोदर लावा आणि त्यानंतर केस धुवून टाका, जेणेकरून कांद्याचा वास राहणार नाही आणि जास्त वेळ तुम्हाला ठेवायची गरज पडणार नाही। जर तुम्हाला इच्छा असेल ठेवायची तर तेल देखील तुम्ही 2-3 दिवस ठेवू शकता, कांद्याचा रस देखील लावून 2-3 दिवस ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम होत नाही। पण आजकाल भरपूर जणांना तेल लावायला आवडत नाही किंवा कांद्याचा वास आल्यासारखा होईल, त्यामुळे असं की कांद्याचा रस 2 तास किमान लावून ठेवा केसांवरती आणि तेल रात्री लावून ठेवा, त्यामुळे चांगलाच फायदा होईल। आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ थोडासा जर युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटू।